नीट घडी घाल एकदम व्यवस्थित प्रॉपर. तो सो आता मी तुम्हाला ओळख करून देतो की माझ्यासोबत कोण कोण आहे. आणि जवळपास मी हा व्लॉग 6-7 महिन्यानंतर चालू करतो आहे परत, कारण थोडंसं शेड्यूल बिझी होतं माझं, त्याच्यामुळे मला व्लॉग टाकता नाही आले. पण ह्या टायमापासून मी ट्राय करेल की ॲटलीस्ट संडेला व्लॉग आपल्याला नक्की येणार आहे. सो माझ्यासोबत आता आहे कुणाल, अंकुर आणि संकल्प. सो ठीक आहे, आता आपण जाऊया. आमच्याकडे आता 2 बाईक आहेत, एक माझी आहे आणि एक माझ्या मित्राची आहे. सो चला, तुम्हाला व्लॉग एंडपर्यंत बघत राहा. मी तुम्हाला दाखवतो की आता आपल्याला काय काय बघायला भेटणार आहेत. सो स्टे कनेक्ट. बाय बाय. तर यांचा इथं टाईमपास चालू आहे, फोटोशूट चालू आहे यांचा. 2-3 मॉडेल आहेत आपल्याकडे. सो चलो. इथे पेट्रोल भरायला आलो आहे. पेट्रोल भरून झालं का? काय आलं? कसं गाईज, हे निजामपूर गाव आहे. आता इथून आपल्याला 15 किलोमीटर जायचं आहे. तर मी तुम्हाला रोड दाखवत राहील की आपल्याला कुठून लेफ्ट और राईट मारायचं आहे. सो ब्लॉग बघत राहा, खूप मजा येणार आहे पुढे. ओके, तर आता आम्ही आहोत निजामपूरमध्ये. तर आपल्याला इथून पहिला राईड घ्यायचा आहे. तर तुम्हाला दाखवतो मी की तुम्हाला कुठून राईड घ्यायचं आहे. आणि इथून आता किती लांब असेल कुणाल? 20 किलोमीटर. ओके, तर इथून 20 किलोमीटर आहे. आणि इथूनच रस्ता आहे तो रायगडला सुद्धा जातो आहे. आणि जो या साईडला रोड गेला आहे तो पुण्याला सुद्धा जातो आहे. सो तुम्हाला दाखवतो कुठून आपण राईड घेतो आहे. तर या ठिकाणी आपण राईड घेणार आहे. समोरून जो रोड येतो आहे त्या साईडला आपण जाणार आहोत. स्टँड तुटला कसा काय? अरे ते तारीने बांधलेलं होतं ना. अजून वरती पण नाही पोहोचलो. आणि आमचा अंकुर मॅकॅनिक.
आणि आता आपण आतमध्ये जाणार आहोत. आता आपल्याला काही दिसणार नाही कारण का आपण खूप आतमध्ये आलेलो आहोत. फ्लॅश चालू झाली. फ्लॅश मार आपल्या इथे समोर. पाय लागलो दगडाला. अरे हो इथेच उतरायचं. हा इथेच इथेच. आणि आमचे हेवी ड्रायव्हर अंकुर शेठ. नको नको त्याला जायला त्या साईडून. सो ब्लॉग बघत राहा एंडपर्यंत. आपण जाऊ आता. जो मेन कुंभाचा वॉटरफॉल आहे तुम्हाला तो दाखवतो कुठे आहे एक्झॅक्ट. मी पण फर्स्ट टाइम आलो इथे. वाटते रे. तर गाईज आम्ही कुंभ्याजवळ जरा पोचलेलो आहे पण इथे जवळ जायला भीती वाटते. बिकॉज हे बघा या ठिकाणी खाली कुंभा वॉटरफॉल आहे. पडशील आहे पूर्ण नको जाऊ. त्या साईडला आहे तिथे इथे इथे आहे त्याला दिसत नाही आहे. सो गाईज तुम्ही इथे फॉग बघू शकतात. ये देखो और इसके नीचे है वाटरफॉल. ये देखो सो आम्ही आता त्या पलीकडच्या ठिकाणी चाललो आहे. त्या साईडून कुंभे जो वॉटरफॉल मेन आहे तो प्रॉपर दिसेल तुम्हाला. तो थोडासा वेट करा तुम्हाला आता दिसेल. ह्या ठिकाणी या पॉईंटवरून समोरचा वॉटरफॉल आहे जो परफेक्ट दिसतो. सो आपण आता तिकडे जाऊया. आपले लोक ए चालाय बस चल. ए अरे मका खाऊन जाऊ जाताना. एकच दिसलाय मकावाला. हां सो गाईज
अगर तुम्ही कुंभ्याचा प्लॅन करणार असाल तर काहीतरी खायला घेऊन या सोबत, कारण या ठिकाणी दुकानं नाही आहेत. मला एकच दिसलं आहे मक्याचा स्टॉल आहे फक्त इथे. बाकी तुम्हाला पाणी वगैरे पाहिजे असेल तर सोबत घेऊन या जेव्हा तुम्ही घरातून निघाल तेव्हा, किंवा निजामपूरमधून शॉपिंग करा. त्या ठिकाणी तुम्हाला कांदा भजी, वडापाव, समोसा भरपूर गोष्टी भेटतील तुम्हाला. आणि इथला रोडसुद्धा खूप खराब आहे, त्याच्यामुळे जरा येताना काळजीपूर्वक या तुम्ही, कारण खूप ठिकाणी रस्त्याला खड्डे वगैरे आहेत. आणि आणि या ठिकाणावरचे टर्न पण खूप बेकार आहेत, त्यामुळे जरा याल तेव्हा नीट काळजीपूर्वक या, व्यवस्थित या. सो आता आपण जो मेन स्पॉट आहे कुंभ्याचा, त्या ठिकाणीवरून कुंभ्याचा जो वॉटरफॉल आहे, म्हणजे मी थंबनेलमध्ये दाखवला आहे, तो आता बघायला आपण चाललो आहे. सो 1-2 मिनटात आपण त्या ठिकाणी पोचू. सो ब्लॉग बघत राहा. सो आता आपण पोचलो आहे. सो या ठिकाणावरून कुंभ्याचा वॉटरफॉल आहे तो परफेक्ट दिसतो. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतोय, स्वर्गात नेणार. आता आम्ही तुम्हाला घरी बसून तुम्हाला स्वर्ग बघायला भेटेल. थोडासा पेशन्स ठेवा, दिसेल आता तुम्हाला. खाली जायचं का? ओके सर, आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. सो मैं थोड़ा हिंदी में ही बात करता हूँ, जिनको मराठी समझ में नहीं आती उनके लिए मैं थोड़ा हिंदी में बात करता हूँ. आज हम लोग आए हुए कुंभे वाटरफॉल. तो ये व्लॉग में आपको पूरा पता चलेगा कि वाटरफॉल कहाँ है और कैसा है, कैसा दिखता है, आजू बाजू में क्या है. सो एंजॉय करो व्लॉग आप भी, और मुझे कमेंट करके ज़रूर बताना कि आपको आज का व्लॉग कैसा लगा. तो अभी हम लोग जो कुंभे का मेन वाटरफॉल है उसके इधर पहुँचने वाले हैं. ये देखो, इधर ऐसा रोड है अभी. तो यहाँ से जो कुंभा का वाटरफॉल है वो अच्छे से दिखता है. आगे जा रहे चप्पल से मेरे. साईडला आहे कुंभे वॉटरफॉल. त्या ठिकाणी खाली जाताना आहेत, आपण वरूनच बघू शकतो. दूर आहे का इकडनं दादा? इकडनं दूर आहे का? कुठं जायचं? डॅमवर जायचंय. हा डॅम वरती दिसतो समोर. अच्छा, कसं आता आम्ही खाली आलो आहे बऱ्यापैकी, आणि आता आम्ही मका खायला थांबलो कारण बेकार भूक लागले. दुपारी जेवलेलो ते पण आता जिरलं आहे कारण. सो आता खाऊ, त्याच्यानंतर आम्ही आता परत रिटर्न जाऊ. सो व्लॉगमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्लॉग कसा वाटला आहे. सो चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो आता अंकुर भाई आपला रेनकोट काढण्याची तयारी करतोय कारण पाऊस येणार आहे. माझा आहे ना रेनकोट, तर आता मी रेनकोट घालणार आहे. कारण हे बघा तुम्ही आभाळ बघू शकता. अरे बापरे, बघ समोर इथे आला पाऊस. आला 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 आला
इथं आतमध्ये जाऊन अरे बाप. गाईज फायनली पाऊस चालू झालाय. पाऊस तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये. मगाचपासून पाऊस नव्हता. फायनली आता आणि आपल्याकडे आयफोन आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढं टेन्शन नाही मोबाईल भिजायचा. एक मिनटं तुम्हाला पाठी दाखवतो मी. पूर्ण ढग खाली आलेलं आहे. ते पूर्ण आता फॉग झालेलं आहे 2 मिनिटात. मगाशी कसं होतं आणि आता बघा कसं आहे. आणि या साईडला आपलं ते मक्याचं दुकान आहे ते पण उडून जाणार आहे असं वाटतं मला. पूर्ण प्रेशर आहे वाऱ्याचं पूर्ण. मका वगैरे खाऊ आम्ही. हे बघा मका दिला आपल्याला. कसं वाटतं कुणाल? एक नंबर. कसं वाटलं कुंभा? एकदम. आमचा कुंभा कसा वाटतो मला? सो कुणाल आहे आणि हा माझ्या घराच्या बाजूलाच राहतो. आणि मी 5-6 महिन्यासाठी आता इकडे शिफ्ट झालो आहे कारण आमच्या घराचं काम चालू आहे. आमचं जे जुनं घर होतं सो त्याच्या बाजूलाच राहायचा. हा माझा लहानपणीचा मित्र आहे. पूर्ण फ्लॉग आला. सो तुम्हाला वाऱ्याने पूर्ण पुढं चाललोय मी. कसं काहीच आता आम्ही चाललोय घरी. ब्लॉग इथेच एंड करतो आता आम्ही. ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि नेक्स्ट ब्लॉगसुद्धा आपला लवकरच येणार आहे. तो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण आम्ही थोडंसं प्लॅनिंग केलेलं आहे की दर संडेला आम्ही ब्लॉग टाकणार आहोत. सो स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. आणि आता एवढ्या पावसांमध्ये मला आता घरी जायला लागणार घरी आहे. जायला लागणार आहे आम्हाला. अक्षरशः काही रस्ता दिसत नाही आहे पुढे. सो चला भेटूया नंतर आपण. जादू वाटतं तुम्ही 3 जण जादू.